झी 24 तास एक पाऊल पुढे. प्रशांत दामले आणि कविता लाड ही मराठी रंगभूमीवरती सुपर हिट ठरलेली जोडी 9 वर्षांनंतर एकत्र येते. माझिया भाऊजींना रीत कळेना या नव्या नाटकामधून हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. तेव्हा याच निमित्तानं या दोघांशी केलेली ही खास बातचीत. अरे माझ्या बाब्या, बाब्या कुठं असेल बाब्या? अरे माझ्या सोन्या र, अरे माझ्या पाडचं र. वहिनी अजिबात काळजी करायची, मी आहे ना. कशाला काळजी करताय? हो गुद मरेल ती. अहो काय झाले? धीर देतोय मी. असा तुम्ही असा धीर दिल्यावर तो दिलेला गेलेला बाब्या काय परत येणार आहे का? मला कळत नाही वहिनी कसं असं झालं. बरबाद झालं ना. कसला धीर धरताय तुम्ही? अहो असं नाही वहिनी, काळजी करू मी आहे ना. बाब्या आता काय करायचं सांगा. प्रशांत काय सांगाल, किती एक्साइटमेंट आहे? तुमची जुनी पार्टनर पुन्हा रंगभूमीवर तुमच्याबरोबर येते, तर काय सांगाल? मला खूप आनंद झालाय. मुळात 9 वर्षात आता ती सुद्धा वेगळी व्यवस्थित सेटल झालेली आहे. ज्या कारणासाठी तिने नाटकाला टाटा केला होता ते कारण आता संपलेलं नाही, पण ते सेट झालेलं आहे. त्यामुळे ती परत 9 वर्षांनी आली, त्याबद्दल मलाही खूप आनंद येतो. माझा तिने मला वाटतं माझ्याबरोबर तिने एका लग्नाची 2-2.5 हजार पर्यंत तिने केलेले आहेत आणि परत आल्यामुळे मलाही खूप आनंद झालेला आहे. कविता, तुम्ही काय सांगाल, किती एक्साइट आहात परत प्रशांत बरोबर काम करताना? मुळात प्रशांत बरोबर काम करणं हाच एक मोठा आनंद असतो. मला असं वाटतं जे कोणी स्टेजवर काम करतात त्यांना सगळ्यांना प्रशांत बरोबर काम करण्याची इच्छा असते. माझी आय एम रिअली लकी की मी खूप माझे मॅक्सिमम शोज प्रशांत बरोबर केले आणि आज 9 वर्षाची गॅप घेतल्यानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर येते. मनासारखं नाटक, मनासारखी टीम प्रशांत सोबत, म्हणजे काय, व्हॉट एल्स कुड यू आस्क फॉर? पण एक डेलिब्रेट तुमचा डिसिजन होता की कमबॅक करेल तर प्रशांत बरोबरच, असं काही तुमचं होतं का? हा, म्हणजे ॲज फार एज पॉसिबल मला प्रशांत बरोबर कमबॅक करायला अर्थातच आवडलं असतं, पण असा अट्टहास नव्हता की प्रशांत बरोबरच कमबॅक करेन. मी गेले वर्षभर काय वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स वाचते. मला कोणत्या पद्धतीचं नाटक करायचं हे माझं ठरलं होतं. मला कॉमेडीच करायचं होतं, कारण टेलिव्हिजनवर सिरियस रोल्स करून आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे करायचं तर कॉमेडी, धमाल कॉमेडी करायचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही अनेक स्क्रिप्ट्स वाचले. त्या ज्या काही स्क्रिप्ट्स माझ्यापर्यंत आल्या त्यापैकी हे उत्तम स्क्रिप्ट होतं आणि प्रशांत ह्याच्यात उत्तम बसत होता. मग का म्हणून नाही म्हटल्यावर प्रशांत बरोबर काम करते. शीर्षकावरून एक धमाल कॉमेडी तुम्ही घेऊन येता असं वाटतंय, तर काय सांगाल या नाटकाबद्दल, तुमच्या रोलबद्दल? माझ्या भाऊजींना रीत कळेना या सिरियल म्हणजे या टायटलमध्येच बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. मी भाऊजीचं काम करतोय आणि मला रीत कळत नाही, आणि हे रीत कळत नाही हे कविता म्हणते. त्यामुळे अनेक गोंधळ आहेत या नाटकात. आणि त्यात संतोष सारखा डायरेक्टर आहे. संतोष हा नुसता कॉमेडी डायरेक्टर नाही आहे, पण तो तिरका विचार करणारा डायरेक्टर आहे. म्हणजे एका गोष्टीचा किंवा एका सीनचा किंवा अनेक परसेप्शनचा तो एकाच वेळी विचार करतो. त्यामुळे सिच्युएशन्स बांधताना, म्हणजे नाटक बांधताना त्या गोष्टीचा खूप ॲब्सर्ड पद्धतीने बांधलेलं नाटक आहे. आणि कॉमेडीचा तोच बेस असतो की किती तुम्ही जेवढं ॲब्सर्ड कराल ना तेवढा कॉमेडी जास्त चांगली होते, स्वच्छ होते. अंडर द बेल्ट विनोद हा काही माझा प्रांत नाही. त्यामुळे स्वच्छ कॉमेडी देणं आणि स्वच्छ कॉमेडी असणं आणि ती सतत चालू राहणं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आदमी है यार. अरे यार मीटर लेके आ गया टैक्सी का, क्या होता है? अरे तू बघ ना आता किती मीटर किती है, बघ की. ठीक है, वो 220 रुपया 50 पैसा हो गया. चल छोटे से ले वादे तू पहिले 50 पैसे दे. चेकबुक दे रे. 200 रुपये का चेक देता है आप? 200 रुपये. हो साहब, ठीक है, 200 रुपये का चेक है. हाँ 200 रुपये का चेक है. और ऊपर का 20 रुपया वो टीडीएस काट लिया. हे बघ, एक काम करायचं, याच्या मागच्या बाजूला ट्रॅव्हलिंग अलाउन्स साहब. अरे इसमें तो तारीख भी नहीं डाली है. अरे नीचे एक साइन भी नहीं किया है. नाटक इज ऑलवेज अ टीम वर्क. प्रशांत हॅज ऑलवेज बिलीव्ड इन दॅट. आणि ह्या नाटकात मी प्रशांत बरोबर काम करते हा मला आनंद जसा आहे, तसाच संतोष पवार बरोबर त्याच्या स्टाईलच्या नाटकात काम करते हाही आनंद आहे. संतोष पवार आमच्याबरोबर आहे, कामही करतोय. तर मला असं वाटतं एक छान योग जुळून आलाय की एक निखळ करमणूक आम्हाला वाटतं आपल्या सर्व प्रेक्षकांनी आपल्या संपूर्ण फॅमिली बरोबर येऊन पाहता येईल, धमाल करता येईल, एन्जॉय करता येईल असं एक छानसं नाटक आम्ही दसऱ्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना देतोय. रोल बद्दल काय सांगा? रोल म्हटलं तसं की आता माझ्या भाऊजींना रीत कळेना, तर हे मीच म्हणते. नवरा बायको आणि त्यांच्या घरात येणारा भाऊजी, अर्थात नाटकाच्या एंडला तुम्हाला कळेल की तो भाऊजी जो काही आचरटपणा करतो, जे काही वागतो, त्याला एक लॉजिक आहे, त्याला एक अर्थ आहे. उगीच आचरटपणा केलेला नाहीये. त्यामुळे धमाल येते काम करताना. तुमच्या नाटकाचा USP असतो तो म्हणजे गाणी, अर्थात. तर काय सांगा, ह्या नाटकात पण ते आहे? या नाटकात नवीन गाणी काही नाही आहेत.
जी आपली जुनी पारंपरिक गाणी आहेत म्हणजे मराठी गाणी आहेत, हिंदी गाणी आहेत, त्याचा अतिशय चपखलपणे वापर करून घेतलेला आहे. अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे संतोषचं डोकं वेगवेगळ्या पद्धतीने चालतं. त्याच पद्धतीमधलं ही सुद्धा पद्धत आहे की जुन्या गाण्यांचा योग्य पद्धतीने वापर करणं आणि त्या गाण्यांची पॅरडी करणं आणि त्या गाण्यावर इनॅक्ट करणं हा एक वेगळा कार्यक्रम मला या नाटकात करायला मिळतोय. नॉर्मली आपण नवीन गाणी अशोक पत्की करत असतात आणि त्याच्यावर आपण कोरिओग्राफर आणून ती गाणी सेट करत असतो. आपल्याकडे आता आहे तीच गाणी अतिशय सिरियस गाण्यावर सुद्धा ते सिरियस गाणं सुद्धा ॲब्सर्ड कसं आपल्याला सादर करता येईल ह्याचा एक वेगळा अध्याय मला शिकायला मिळाला. तुम्ही एन्जॉय करतायत खूप गाणी, तर काय सांगा? मी कम्प्लीट हा मॅडनेस खरं तर एन्जॉय करते. गाणं इज अ पार्ट ऑफ दिस प्ले. पण ह्या नाटकात जो काही वेडेपणा आहे, जो काही मॅडनेस आहे, तो सगळा करताना म्हणजे ही रिहर्सलची प्रोसेस सुद्धा मला विचारशील तर मी खूप एन्जॉय करते. कारण गेली 9 वर्ष मी या सगळ्यापासून लांब होते, ठरवून लांब होते. आता मात्र करायचं तर मग फुल फ्लेश्ड करायचं, तर त्यामुळे ती रिहर्सलपासूनचा सगळा हा मॅडनेस आहे तो एन्जॉय करते. एन्जॉय करता. पण मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की 9 वर्षाचा गॅप होता. अर्थात 9 वर्षामध्ये तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल झाला असेल, तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल झाला असेल, तर ती जुनी केमिस्ट्री पुन्हा जुळवून आणताना तुम्हाला अवघड गेलं का? नाही, अजिबातच अवघड गेलं नाही. कारण कसं आहे माहिती आहे का की ड्रायव्हिंग आपण शिकलो की समजा मध्ये 15-20 दिवस नाही जरी ड्रायव्हिंग केली तरी आपण ड्रायव्हिंग विसरत नाही. तसंच आमची ऑन केमिस्ट्री, ऑन द स्टेज केमिस्ट्री अजून सेम आहे. काही फरक नाही. ॲक्शन्स रिॲक्शन्स काही फरक नाही आहे. उलट मी तर असं म्हणून ती विश्रांती घेऊन परत आल्यामुळे ती जरा जास्तच जोरात काम करते आणि आता गायला बिलायला लागली ती. नाही, आणि सेकंडली मला असं वाटतं की आपला जो बेस असतो ना तो जर पक्का असेल, इन द सेन्स प्रशांतलाही असं वाटतं की नाटक म्हणजे टीम एफर्ट आहे. प्रशांतला असं वाटतं की नाटकात एनर्जीनी काम करायला हवं. प्रेक्षक आपल्यासाठी तिकीट काढून आलेले असतात, त्यांना आपण त्याचं रिटर्न्स द्यायला हवेत. जे आम्हाला दोघांनी वाटतं बिलो द बेल्ट कॉमेडी आम्ही करत नाही, निखळच विनोद करतो. तर हे सगळं काही चेंज झालेलं नाही गेल्या 9 वर्षांमध्ये. इट वॉज जस्ट अ ब्रेक. आता 9 वर्षांनी पुन्हा तेच आम्ही रिवाईव्ह करणार आहोत. इंडस्ट्रीची काय रिॲक्शन आहे? तुम्हाला काय रिॲक्शन मिळाल्या इंडस्ट्रीच्या? इंडस्ट्री म्हणजे आमची नाटक इंडस्ट्री. हे तू सांग खरं तर आम्हाला. ऍक्च्युली तू सांगायला पाहिजे. पण खरं सांगू का, पहिली जाहिरात आल्यानंतर अनेक जणांनी मला फोन करून सांगितलं की बरं झालं परत एकदा कविता आणि तू एकत्र येत आहे. संतोष त्यात तुमचा एक तिसरा भाग आहे. कारण मी संतोष कधी एकत्र काम केलं नाही. संतोषची वर्किंग स्टाईल वेगळी आहे, ऍक्टिंग स्टाईल वेगळी आहे. आणि मी कविताने जरी 9 वर्षापूर्वी काम केलं असलं तरी आम्ही तिघांनी मिळून आजपर्यंत एकदाही कुठलंही काही केलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही तिघे एकमेकांबद्दल उत्सुक होतो की हाऊ वी रिव्हर्ट, आमच्या रिॲक्शन्स कशा असतील. भाऊजी म्हणजे काय असते? टायग्याचे मिस्टर. टायग्या म्हणजे काय असते? टायग्या, 1 मिनिट बोलतो टायग्याला. टायग्या कोण आहे? काय? अरे नक्षत्र का काय म्हणतात ते असंच आहे. हो, इस थांबा चहा टाकते. कुठे चहा टाका? बहीण आहे माझी बहीण. आता मी ह्याच्यापुढे फक्त रिहर्सल्स करणार नाही. 24 तारखेला उभे राहू तेव्हा आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग हा 100वा प्रयोग असेल. अगदी हेच म्हणतं की एकतर वी आर व्हेरी वेल प्लॅन्ड. आम्ही खूप 24 तारखेला नाटक ओपन करायचं, तर एकतर प्रशांत दामले ॲज अ प्रोड्युसर म्हणून मी पहिल्यांदा काम करते त्याच्या प्रोडक्शनमध्ये. तर ही इज व्हेरी वेल प्लॅन्ड, व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड की कसं असलं पाहिजे. रिहर्सल्स, म्युझिक, कॉस्ट्युम्स, एव्हरीथिंग इज सेट. आता फक्त रन थ्रूज करून ते छान नाटक पॉलिश करायचं. आणि जसं प्रशांत म्हणाल तसा की 24 तारखेला जो पहिला प्रयोग होईल तो माणूस आहे. खायला भार आणि भुईला भार म्हणला तुला. कसं रे, कसं माणूस आहे. मग बरोबर आहे रे बाबा, बरोबर आहे. आणि तुझ्या काय घ्यायच्या नशिबात असं भाऊजी नवरा आल्या काय होणार त्याच्या नशिबाचं? कशी नशिबान थट्टा आज मांडली. शेवटचा प्रश्न, तुम्ही स्पॉन्टेनियस ऍक्टर आहात, म्हणजे स्टेजवर नेहमीच काही ना काहीतरी अचानक डायलॉग घेता आणि समोरच्याला चकित करता. तर असे काही हुकमी तसे काही हुकमी एक्के, असे काही हुकमी एक्के तुम्ही जपून ठेवले? नाही, तसं कसं असतं माहिती का, हुकमी एक्के हे लोकांसाठी असतात, को आर्टिस्टसाठी नसतात. कारण मी अचानक जर स्टेजवर घेतलं, कविताच्या समोर घेतलं, तर तिचा जो लिंकचा जो शब्द आहे किंवा जे वाक्य आहे ते मी दिलं नाही तर ती ऑकवर्ड पोझिशन होते को आर्टिस्टची. आणि को आर्टिस्टची ऑकवर्ड पोझिशन झालं की नाटक पडलं. आणि मला इनफॅक्ट मला हा प्रश्न मला बरेचदा तुझ्याबद्दल विचारतात की अरे बरं प्रशांत अचानक स्पॉन्टेनियसली काहीतरी बोलतो. म्हटलं नाही असं अचानक काही बोलत नाही. ती जागा जर तिकडे एखादी सुचत असेल तर एक तर साधारण एवढं ट्युनिंग आहे की अच्छा इथे त्याला काहीतरी एक मिळणार आहे लाफ्टर, तो इथे काहीतरी वर्कआउट करतोय, हे एक प्रयोगागणिक माझ्याही लक्षात येतं. आणि मग तिथे स्पेस देणं किंवा तो मला एक अंदाज येतो आपोआप म्हणजे, आणि सांगू शकेल तो की हा तिकडे काहीतरी सुचतंय,
अंदाज येतो आणि तो घेतो. पण असं अचानक त्यांनी मला येऊन सरप्राईज करून भलतंच काहीतरी बोललाय असं आजतागायत कधी झालेलं नाही प्रशांतच्या बाबतीत. हे लोकांसाठी असतं लोकांसाठी असतं. कसं आहे की पंच एखादा जो आहे किंवा एखादा लाफ्टरची जागा आहे, त्या लाफ्टरच्या जागेचा व्हॉल्यूम कमी जास्त होऊ शकतो. हाऊ यू प्लेस इट, म्हणजे बॉल कसा मारायचा हे कळण्यासाठी 2-3 प्रयोग जावे लागतात. त्यामुळे 2-3 प्रयोग वेगवेगळे टायमिंग असतात. एकदा करेक्ट बॅटवर बॉल आला की मग ती 6च जायला पाहिजे. ती 6 लागेपर्यंत जरा वेळ लागतो आणि ती जेव्हा 6 लागते तेव्हा तो परमनंट लाफ्टर होतो. पण ती जागा शोधणं आणि ती सस्टेन करणं आणि त्याला करेक्ट व्हॉल्यूमचा लाफ्टर काढणं हा एक एक्सरसाइज आहे. म्हणूनच त्याला प्रयोग म्हणतो आपण. आणि इनफॅक्ट हे प्रशांत फक्त स्वतःच्या लाफ्टर बद्दल करत नाही. म्हणजे मला तू आता सांगितल्यानंतर आठवलं की तो आपले को ऍक्टर्स असतात त्यांचे सुद्धा लाफ्टर्स कसे वाढावेत किंवा तिथे जाताना एखादी जागा असेल तर तो मागे लागून तो सांगतो की नाही हे टायमिंग आहे बरं हा प्रयोगात नाही झालं पुढच्या प्रयोगाला हे असं करून बघ मग तिथं लाफ्टर येईल. असं तो फक्त मला नाही तर आपल्या सर्व को आर्टिस्टना सांगत असतो आणि तो तिथे मग बरोबर तो लाफ्टर म्हणजे तो फुलवत एखाद दिवशी बंपर लाफ्टर येतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.